मग आता तुम्ही म्हणले अग्निकर्माबद्दल त्याच्याबद्दल मला सांगा थोडंसं? नाही बघा, 5 प्रकारचे अग्निकर्म असतात. पंचम अग्निकर्मो यतो शरीरात्मने, म्हणजे काय? शरीरापर्यंतची कर्म. आपल्याला माहिती आहे की आपले 7ही चक्र बॅलन्स असतात. मग बॅलन्स कशा पद्धतीने होतात? एक तर आपण मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, सात्विक आहार केला पाहिजे. पण आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये प्राणायाम, योगासने, सात्विक आहार या गोष्टी शक्यच नाहीये. मग पूर्वीच्या काळी आपल्याला अग्निकर्म दिलेलं आहे. घरातल्या घरात आपण अग्निकर्म करू शकतो. जसं की मी प्रत्येकाला एक सांगतो, की अमावास्या पौर्णिमेला एक अग्निकर्म करावा, चतुर्थीला अग्निकर्म करावा. घराच्या आग्नेय दिशेला किंवा दक्षिण दिशेला अग्निकर्म सगळ्यात चांगलं असतं सर. कारण की बघा, घरातील अग्नी आणि दक्षिण दिशा ही अग्नितत्वाने प्रभावित असते. मग याचा प्रभाव घरामध्ये वाढण्यासाठी वनस्पतींचं हवन केलं जातं. जसं की समिधा बाजारामध्ये मिळतात. समिधा बाजारात मिळतात तसंच बरोबर त्या नवग्रहांच्या असतात. सूर्यापासून तर केतूपर्यंत नवग्रहांच्या तुम्हाला समिधा मिळतात. या समिधांचा अग्निहोत्र घरामध्ये केल्यानंतर घरामधली जी काही दृष्ट शक्ती आहे किंवा दृष्ट नकारात्मकता आहे, ती निघून जाण्याचं सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. मग या अग्निकर्मामध्ये आपण अजून काय टाकू शकतो? तर जटामाशी नावाची एक वनस्पती मार्केटमध्ये मिळते. त्याचं तुम्ही हवन करू शकतात. कुचला नावाची वनस्पती मिळते, त्याचं तुम्ही हवन करू शकता. दशमूळ भरड बाजारामध्ये मिळते, त्याचं तुम्ही हवन करू शकता. चंदन तुम्हाला मिळतं, चंदनाचं हवन तुम्ही करू शकता. वाळा, आपल्याला माहिती आहे की वाळा सुगंधी पुष्टी आहे. तो सुगंधाचं पुष्ट करतो. तो पित्तवर्धक आहे. पित्ताला तो क्षमन कधी-कधी करतो. कधी-कधी तो पित्त पण वाढवतो. पण तो सुद्धा घरामध्ये जाळल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज घरामध्ये फ्रेग्रन्स जाळायची गरज पडत नाही.